भक्त हो, आकाशमंडळात जेव्हा देवगुरु बृहस्पती आणि शुभदायक पुष्य नक्षत्र यांचा सुवर्ण संगम होतो, तेव्हा केवळ काळ बदलत नाही, तर सामान्यांचे नशीब पालटण्याची संधी निर्माण होते. ही केवळ एक तिथी नाही, तर साक्षात गुरुतत्वाचा पृथ्वीवर होणारा वर्षाव आहे. आज मी तुम्हाला एका अशा अलौकिक रहस्याची आणि भक्तीची गाथा सांगणार आहे, जिथे साक्षात दत्तप्रभूंनी एका व्याकुळ भक्ताला या गुरुपुष्यामृत योगाचे मर्म समजावून सांगितले. ज्या दिवशी आकाशातील ग्रहनक्षत्रांची स्थिती बदलली आणि एका गरीब लाकूड तोड्याच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पडला, ती वेळ अत्यंत विलक्षण होती. या कथेतून तुम्हाला गुरुची कृपा कशी प्राप्त होते आणि बृहस्पती देवांचे सामर्थ्य काय आहे याचे दर्शन घडेल. श्रोते हो, जर तुम्हाला ही पौराणिक गाथा मनाला भिडली तर आपल्या अध्यात्म या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवा. हीच त्या ईश्वराची सेवा ठरेल. तर मग भक्तीच्या या महासागरात बुडी मारायला आपण तयार आहात ना? फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा माणसाच्या मनात भक्तीचा ओलावा आणि निसर्गाशी जोडलेलं नातं खूप घट्ट होतं. त्या काळी गोदावरीच्या काठावर वसलेल्या एका छोट्याशा गावात श्रीधर नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू लाकूडतोड्या राहायचा. त्याचे घर म्हणजे मातीची एक छोटीशी कुटी होती, पण त्या कुटीमध्ये नेहमी ईश्वराच्या नामस्मरणाचा सुगंध दरवळत असे. श्रीधर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मुखातून श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप कधीही सोडत नसे. त्याचे आयुष्य कष्टाचे होते. रोज जंगलात जाऊन सुकी लाकडे गोळा करायची, ती बाजारात विकायची आणि त्यातून जे काही थोडेफार धन मिळायचे त्यात तो आपल्या पत्नीची आणि 2 मुलांची गुजराण करायचा. गरिबी असूनही त्याच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार नसायची, कारण त्याचे मन गुरुचरणी अर्पण झालेले होते. एके दिवशी गावात मोठी चर्चा सुरू झाली की यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नदी आटत चालली आहे आणि शेतात काहीच पिकत नाहीये. त्यामुळे गावात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. श्रीधरलाही चिंता सतावत होती, पण त्याचा आपल्या दैवतावर आणि गुरूंवर पूर्ण विश्वास होता. तो नेहमी म्हणायचा की जो देतो तोच संकटातून मार्गही दाखवतो. एके दिवशी पहाटेच्या वेळी श्रीधर आपली कुऱ्हाड घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला. त्या दिवशी हवेत एक वेगळाच गारवा होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट जणू काहीतरी शुभ घडणार असल्याचे संकेत देत होता. जंगलात खूप दूर गेल्यावर त्याला एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली एक तेजपुंज वृद्ध साधू बसलेले दिसले. त्या साधूंच्या चेहऱ्यावर इतके विलक्षण तेज होते की श्रीधरची पावले आपोआप त्यांच्या दिशेने वळली. त्याने आपली कुऱ्हाड बाजूला ठेवली आणि त्या महात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. त्या साधूने डोळे उघडले आणि श्रीधरकडे बघून एक मंद स्मितहास्य केले. साधू म्हणाले की बाळा, तू खूप कष्टाळू आहेस आणि तुझ्या मनातली भक्ती पाहून मला आनंद झाला आहे. श्रीधरने विनम्रपणे विचारले की महाराज, आमच्या गावात मोठे संकट येणार आहे असे वाटते. लोक चिंतेत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी मी काय करावे? साधूने आकाशाकडे पाहिले आणि सांगितले की लवकरच एक असा दुर्मिळ क्षण येणार आहे जो केवळ नशिबाने मिळतो. त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. जेव्हा आकाशात देवगुरु बृहस्पती आणि शुभदायक पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो, तेव्हा विश्वातील सर्व सात्विक शक्ती पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी सज्ज असतात. श्रीधरला या योगाबद्दल फारशी माहिती नव्हती, म्हणून त्याने मोठ्या कुतूहलाने विचारले की महाराज, हा योग नेमका काय असतो आणि त्याचे महत्त्व काय? साधू सांगू लागले की बृहस्पती हे देवतांचे गुरु आहेत. ते ज्ञानाचे आणि समृद्धीचे सागर आहेत आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते. जेव्हा हे 2 एकत्र येतात, तेव्हा त्या दिवशी केलेली भक्ती आणि सेवा हजारो पटीने फळ देते. विशेषतः ज्यांच्या मनात श्री दत्तात्रेयांबद्दल निस्सीम भक्ती आहे, त्यांच्यासाठी हा योग म्हणजे साक्षात ईश्वराची भेट घेण्याचे द्वार आहे. श्रीधरने विचारले की महाराज, मग या दिवशी मी काय करायला हवे जेणेकरून माझ्या कुटुंबाचे आणि गावाचे कल्याण होईल? साधूने त्याला सांगितले की या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तू पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून नदीवर स्नान कर. त्यानंतर साध्या पांढऱ्या वस्त्रात आपल्या घरी किंवा दत्त मंदिरात जाऊन गुरुचरित्राचे वाचन कर किंवा दत्त नामस्मरणात तल्लीन हो. त्या दिवशी तू अन्नाचा त्याग करून केवळ फलाहार कर आणि मनात कोणताही स्वार्थ न ठेवता जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना कर. साधूंचे बोलणे ऐकताना श्रीधरला जाणवले की त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. त्याला वाटले की आज साक्षात देवानेच या साधूच्या रूपाने त्याला मार्ग दाखवला आहे. त्याने पुन्हा एकदा साधूंच्या चरणी डोके टेकवले आणि जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा तिथे कोणीही नव्हते. तो पिंपळाचा वृक्ष तसाच शांत उभा होता, पण साधू अदृश्य झाले होते.
श्रीधरला समजले की हा कोणताही सामान्य प्रसंग नव्हता. तो धावतच आपल्या घराकडे निघाला आणि त्याने आपल्या पत्नीला सुमतीला सर्व वृत्तांत सांगितला. सुमती देखील अत्यंत धार्मिक स्त्री होती. जेव्हा तिने गुरुपुष्यामृत योगाचे नाव ऐकले तेव्हा तिचे डोळे आनंदाने भरून आले. तिने सांगितले की मी सुद्धा तुमच्यासोबत या व्रतात सहभागी होईन. पुढच्या काही दिवसात श्रीधरने गावातील इतर लोकांनाही या योगाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही लोक त्याच्यावर हसले आणि म्हणाले की नुसत्या नामस्मरणाने आणि नक्षत्र बघून काय होणार आहे? पाऊस पडला तरच आमचे भले होईल. पण श्रीधर डगमगला नाही. तो आपल्या संकल्पावर ठाम होता. त्याने मनाशी निश्चय केला की येणारा गुरुपुष्य योग तो पूर्ण निष्ठेने पाळणार. त्या रात्री त्याला स्वप्नात साक्षात भगवान दत्तात्रय दिसले. त्यांच्या तिन्ही चेहऱ्यावर स्मित होते आणि त्यांच्या हातातली कमंडलू अमृताने भरलेली होती. त्यांनी श्रीधरला आशीर्वाद दिला की तुझी भक्ती फळाला येईल. सकाळी उठल्यावर श्रीधरला खूप उत्साह जाणवत होता. त्याने नदीकाठी जाऊन पाहिले तर तिथे पाणी अजूनच कमी झाले होते, पण त्याच्या मनातली श्रद्धा मात्र दुथडी भरून वाहत होती. त्याने आपल्या घरासमोरची जागा स्वच्छ केली. तिथे शेणाने सारवून घेतले आणि रांगोळी काढली. सुमतीने फुलांच्या माळा तयार केल्या होत्या. गावातल्या वातावरणात एक प्रकारचा तणाव होता, पण श्रीधरच्या कुटीत मात्र एक शांतता आणि पावित्र्य दाटून राहिले होते. तो दिवस जवळ येत होता, ज्याची प्रतीक्षा श्रीधर मोठ्या आतुरतेने करत होता. गुरुपुष्यामृत योगाच्या आदल्या दिवशी त्याने पूर्णपणे मौन पाळण्याचे ठरवले, जेणेकरून त्याची सर्व ऊर्जा केवळ नामस्मरणात खर्च होईल. त्याने जंगलातून काही सुगंधी लाकडे आणली होती, जेणेकरून त्या दिवशी तो छोटासा यज्ञ किंवा होम करू शकेल. त्याने आपल्या जुन्या ओळखीच्या एका ब्राह्मणांना विचारले की महाराज, उद्याचा गुरुपुष्य योग नेमका किती वाजता सुरू होत आहे? त्या ब्राह्मणाने पंचांग पाहून सांगितले की उद्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत हा महान योग असणार आहे आणि हा काळ अत्यंत दुर्मिळ आहे, कारण या दिवशी चंद्राची स्थिती आणि गुरुची दृष्टी अतिशय शुभ फलदायी आहे. श्रीधरला हे ऐकून खूप आनंद झाला. त्याने ठरवले की उद्या तो केवळ स्वतःसाठी काही मागणार नाही, तर ज्यांच्या मनात ईश्वराबद्दल शंका आहे त्यांनाही सन्मार्ग मिळावा अशी प्रार्थना करेल. त्या रात्री त्याने आकाशातल्या चांदण्यांकडे पाहत विचार केला की हे विश्व किती अथांग आहे आणि त्या ईश्वराची लीला किती अगाध आहे. त्याने आपल्या कुऱ्हाडीकडे पाहिले आणि विचार केला की उद्या मी लाकडे तोडायला जाणार नाही, तर उद्या मी केवळ गुरुनामाची माळ ओढणार आहे. पहाटेचा तो पवित्र प्रहर आता अगदी जवळ आला होता आणि श्रीधरचे हृदय आनंदाने धडधडत होते. त्याला माहीत होते की उद्याचा सूर्योदय त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल घेऊन येणार आहे. गावातील इतर लोक झोपलेले असताना श्रीधर मात्र पूर्णपणे जागा होता आणि डोळे मिटून गुरुदेवांचे ध्यान करत होता. त्याच्या मनात केवळ एकच विचार होता की जर माझी भक्ती खरी असेल तर या संकटातून मार्ग नक्कीच निघेल आणि जगाला गुरुतत्वाचे सामर्थ्य समजेल. रात्रीच्या शांततेत त्याला दूरवरून वाजणाऱ्या मंदिराच्या घंटेचा नाद ऐकू आला आणि त्याने हात जोडून नमन केले. आता खऱ्या अर्थाने त्या मंगलमयी योगाची वेळ झाली होती आणि श्रीधर नदीकडे जाण्यासाठी सज्ज झाला. त्याच्या पावलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी शांती पसरली होती, जणू काही साक्षात बृहस्पती देव त्याला साथ देण्यासाठी तिथे उपस्थित होते. ब्रह्ममुहूर्ताची ती वेळ होती, जेव्हा आकाश निळ्याशार रंगातून हळूहळू उजळू लागले होते आणि आकाशातील नक्षत्रांची माळ निस्तेज होत असताना पुष्य नक्षत्र मात्र आपल्या पूर्ण तेजानं चमकत होते. श्रीधरने आपल्या कुटीचे दार उघडले तेव्हा बाहेर सर्वत्र गारवा होता आणि सृष्टी जणू काहीतरी विलक्षण घडण्याची प्रतीक्षा करत शांत उभी होती. त्याने आपल्या पत्नीला सुमतीला जागे केले आणि दोघेही गोदावरीच्या तीराकडे चालू लागले. वाटेत पाऊल टाकताच वाळलेल्या पानांचा आवाज येत होता, जो गावातील भीषण दुष्काळाची जाणीव करून देत होता. पण श्रीधरच्या मनात आज भीती नव्हती, तर केवळ भक्तीचा सागर उचंबळून येत होता. नदीकाठी पोहोचल्यावर त्याने पाहिले की गोदावरीचे पात्र बरेच आटले होते, पण जिथे थोडं पाणी शिल्लक होतं तिथे आकाशातील शुभ्र चांदण्यांचे प्रतिबिंब एखाद्या रत्नासारखे चमकत होते. श्रीधरने नदीला नमस्कार केला आणि त्या पवित्र जलात स्नान केले. तेव्हा त्याला जाणवले की आजचे पाणी इतर दिवसांसारखे सामान्य नाही, तर त्यात एक वेगळीच शक्ती आणि चैतन्य आहे. त्याने ओल्या वस्त्रानेच सूर्याची वाट पाहत प्रार्थना केली आणि मनामध्ये गुरुदेवांच्या चरणांचे ध्यान केले. स्नान आटोपून तो जेव्हा घरी परतला तेव्हा सुमतीने घरापुढील अंगण शेणाने अतिशय सुबकपणे सारवून घेतले होते.
आणि त्यावर पिठाची सुंदर रांगोळी काढली होती, जी त्या साध्या घराला एखाद्या आश्रमाचे लूप देत होती. श्रीधरने आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून एक छोटासा मातीचा दिवा लावला. त्या दिव्याची ज्योत स्थिर होती, जणू ती सुद्धा त्या गुरुपुष्यामृत योगाच्या शांतीत सहभागी झाली होती. त्याने आपल्याजवळ असलेले थोडेसे चंदन उगाळले आणि त्याचा गंध गुरुदेवांच्या प्रतिमेला लावला. तेव्हा त्या सुगंधाने संपूर्ण कुटी दरवळून गेली. बाहेरून गावातल्या लोकांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या आणि गणपत नावाचा एक शेजारी तिथून जात असताना श्रीधरला पूजेत मग्न पाहून थांबला आणि उपरोधाने म्हणाला की अरे श्रीधरा, शेतात पीक नाही आणि घरात अन्न नाही, अशावेळी तू हे काय मांडून बसला आहेस? याने तुझे पोट भरणार आहे का आणि पाऊस पडणार आहे का? श्रीधरने गणपतच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही, कारण त्याचे मन आता संसाराच्या पलीकडे त्या वैश्विक गुरुतत्वाशी जोडले गेले होते. त्याने डोळे मिटले आणि गुरुचरित्रातील पोव्यांचे पठन करायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या आवाजात अशी काही ओढ होती की रस्त्याने जाणारे इतर काही लोकही क्षणभर तिथे थांबले आणि त्या भक्तीच्या सुरांनी मोहित झाले. जसा जसा सूर्य वर येऊ लागला आणि सूर्याची पहिली सुवर्णकिरणे श्रीधरच्या अंगणात पडली, तसा तो क्षण आला ज्याची साधूने पूर्वकल्पना दिली होती. तोच तो गुरुपुष्यामृत योग सुरू झाला होता, ज्यामध्ये गुरुग्रहाची दृष्टी पृथ्वीवर अमृत वर्षाव करत होती. श्रीधरला आपल्या शरीरात एक विलक्षण उष्णता आणि ऊर्जा जाणवू लागली. त्याला असे वाटले की जणू त्याच्या डोक्यावर कोणीतरी मायेचा हात ठेवला आहे आणि त्याच्या सर्व चिंता एका क्षणात नाहीशा झाल्या आहेत. सुमतीने नैवेद्यासाठी थोडेसे गूळ आणि फुटाणे आणले होते, जे त्या गरिबीतही त्यांनी राखून ठेवले होते. श्रीधरने ते देवाला अर्पण केले आणि मनोमन प्रार्थना केली की हे गुरुराया, मला धनदौलत नको, पण माझ्या दावातील ही तहान आणि भूक मिटवण्याची शक्ती दे आणि सर्वांना सन्मती दे. त्याचवेळी घराच्या बाहेर एक विलक्षण घटना घडली. जो पिंपळाचा वृक्ष कित्येक दिवसांपासून वाळलेला दिसत होता, त्यावर अचानक काही नवीन पालवी फुटल्याचे श्रीधरच्या मुलांनी पाहिले आणि ते आनंदाने ओरडू लागले. हे पाहून श्रीधरचे लक्ष विचलित झाले नाही, पण त्याच्या मनात खात्री पटली की गुरूंची कृपा आता सुरू झाली आहे. त्याने आपले नामस्मरण अधिक तीव्र केले आणि प्रत्येक श्वासासोबत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू लागला. या जपाच्या आवाजाने आजूबाजूचे वातावरण इतके पवित्र झाले की झाडावरचे पक्षीसुद्धा शांत बसून जणू तो मंत्र ऐकत होते. गावातील काही वृद्ध स्त्रिया सुद्धा तिथे आल्या आणि त्यांनी पाहिले की श्रीधरच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते एखाद्या सामान्य माणसाचे नसून ते एखाद्या सिद्धपुरुषासारखे दिसत आहे. हळूहळू लोक तिथे जमा होऊ लागले आणि जो गणपत मघाशी हसत होता तो सुद्धा आता हात जोडून तिथे उभा राहिला. श्रीधरने अनुभवले की जेव्हा आपण स्वार्थ सोडून केवळ परमेश्वरासाठी वेळ देतो, तेव्हा निसर्गसुद्धा आपल्याला साथ देतो. त्याला आठवले की साधूने सांगितले होते की बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि ते आजच्या दिवशी भक्तांच्या सर्व हाका ऐकतात. त्याने मनोमन बृहस्पती देवांचे आवाहन केले आणि विचार केला की जर समुद्र मंथनातून अमृत निघाले असेल, तर आजच्या या शुभ योगातून भक्तीचे अमृत का निघणार नाही? पूजा सुरू असतानाच श्रीधरला भास झाला की त्याच्या घराच्या अंगणात एक जुनी आणि विसरलेली विहीर, जी कित्येक वर्षांपासून कोरडी पडली होती, तिथून काहीतरी आवाज येत आहे. त्याने तिकडे लक्ष दिले नाही, पण सुमतीला सुद्धा तो पाण्याचा खळखळाट ऐकू आला. हे दृश्य इतके विलोभनीय होते की गरीब लाकूडतोड्याच्या झोपडीत जणू साक्षात लक्ष्मी आणि सरस्वती यांचा संगम झाला होता. श्रीधरने आपल्या आयुष्यात अनेक कष्टाचे दिवस पाहिले होते, पण आज त्याला जे समाधान मिळत होते ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे होते. कथेचा हा प्रवाह आता अशा वळणावर आला होता जिथे चमत्काराची चाहूल लागली होती आणि श्रद्धेचा विजय होणार होता. सूर्याचा प्रकाश जसा जसा प्रखर होत होता, तसतसा गुरुपुष्यामृत योगाचा प्रभाव वाढत चालला होता आणि श्रीधर आता आपल्या ध्यानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला होता, जिथे त्याला स्वतःचे देहभान राहिले नव्हते. त्याने पाहिले की त्याच्या समोर एक प्रकाशाचा झोत निर्माण झाला आहे आणि त्या प्रकाशातून एक सुवर्ण रंगाचा रथ खाली उतरत आहे, ज्यावर साक्षात बृहस्पती देव विराजमान आहेत. हे त्याचे स्वप्न होते की सत्य हे त्याला उमगत नव्हते, पण त्याच्या अंतरात्म्यात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. संपूर्ण गाव आता श्रीधरच्या घराभोवती जमा झाले होते, कारण त्यांना जाणीव झाली होती की काहीतरी दैवी शक्ती या ठिकाणी कार्य करत आहे आणि ही केवळ एका गरीब माणसाची पूजा नसून ती संपूर्ण विश्वाशी जोडलेली एक प्रार्थना आहे. श्रीधरने आपल्या हातातील अक्षता देवावर वाहल्या आणि त्या क्षणी आकाशात ढग नसतानाही पावसाचे काही थेंब जमिनीवर पडले आणि मृगंधाचा तो सुवास सगळीकडे पसरला. हा चमत्कार पाहून लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांना समजले की गुरूंची शक्ती काय असते. आकाशातून पडलेले ते पावसाचे काही थेंब जणू अमृताचे मणीच होते
जे त्या तप्त जमिनीवर पडताच एका वेगळ्याच सुगंधाचा दरवळ सर्वत्र पसरला आणि श्रीधरच्या डोळ्यांसमोर जो प्रकाशाचा झोत निर्माण झाला होता त्यात त्याला आता साक्षात त्रिगुणात्मक दत्तप्रभूंची मूर्ती दिसू लागली. त्यांच्या एका हातात कमंडलू, दुसऱ्या हातात जपमाळ आणि तिसऱ्या हातात त्रिशूळ होते. तर त्यांच्या मागे उभी असलेली ती कपिला गाय जणू पृथ्वीच्या वात्सल्याचे प्रतीक वाटत होती. श्रीधरने पाहिले की त्या प्रकाशाच्या लहरी त्याच्या शरीराच्या आरपार जात होत्या आणि त्याच्या मनातील उरलीसुरली शंका आणि भीती पूर्णपणे जळून खाक झाली होती. इकडे अंगणात जमलेले गावकरी त्या कोरड्या विहिरीतून येणारा पाण्याचा आवाज ऐकून थक्क झाले होते. गणपतने पुढे होऊन विहिरीत डोकावून पाहिले तर त्याचे डोळे विस्फारले, कारण कित्येक वर्षांपासून धूळ खात पडलेली ती विहीर आता स्वच्छ आणि थंडगार पाण्याने काठोकाठ भरत चालली होती. हे केवळ निसर्गाचे परिवर्तन नव्हते, तर ती एका भक्ताच्या निष्ठेला मिळालेली गुरुदेवाची पावती होती. श्रीधर अजूनही ध्यानातच होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण हास्य उमटले होते. त्याला जाणीव होत होती की हा गुरुपुष्यामृत योग केवळ नशिबाचा भाग नाही, तर तो कर्माचा आणि विश्वासाचा एक संगम आहे. त्याने मनोमन विचार केला की जेव्हा गुरु आणि शिष्य एकाच लयीत येतात तेव्हा विश्वातील कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. सुमतीने पाहिले की श्रीधरच्या भोवती एक अनामिक तेज निर्माण झाले आहे, ज्यामुळे घरातील साध्या वस्तूही एखाद्या मौल्यवान रत्नासारख्या चमकू लागल्या आहेत. तिने पटकन आपल्या मुलांना जवळ घेतले आणि त्यांना सांगितले की बाळांनो, आज नीट बघा, कारण असे भाग्य युगायुगातून एकदाच मिळते जेव्हा साक्षात देव एखाद्या गरीबाच्या झोपडीला वैकुंठाचे रूप देतो. गावातील लोक जे मगाशी संशय व्यक्त करत होते ते आता विहिरीपाशी गुडघे टेकून बसले होते आणि त्या पवित्र पाण्याचा स्पर्श आपल्या कपाळाला लावत होते. त्यांना जाणवले की हे पाणी केवळ तहान भागवणारे नाही, तर ते मनातील अज्ञान आणि अहंकार धुवून काढणारे आहे. श्रीधरच्या मनात आता गुरु बृहस्पतींचे शब्द घुमू लागले की ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि गुरूंशिवाय ज्ञान नाही. आजच्या दिवशी जो कोणी शुद्ध अंतःकरणाने गुरुनामाचा जप करतो त्याला केवळ भौतिक सुखच मिळत नाही, तर त्याला जीवनाचे खरे सार्थक समजते. आकाशातील सूर्य आता मध्यान्नावर आला होता आणि गुरुपुष्यामृत योगाचा तो सर्वात प्रभावी काळ सुरू झाला होता. याच वेळी श्रीधरला भास झाला की तो स्वतः एका मोठ्या हिमालयाच्या शिखरावर बसला आहे आणि त्याच्या सभोवताली ऋषीमुनी मंत्रोपचार करत आहेत. त्याला सृष्टीचे गूढ उकलत असल्याचे जाणवू लागले. त्याने पाहिले की प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये तोच एक परमात्मा वास करत आहे, जो दत्तप्रभूंच्या रूपाने त्याच्या समोर उभा आहे. या जाणीवेने त्याच्या मनातील मीपणा पूर्णपणे गळून पडला आणि तो केवळ एक आनंदाचा स्रोत बनून राहिला. बाहेर गावात आता आनंदाचे वातावरण पसरले होते, कारण विहिरीचे पाणी आता बाहेर वाहू लागले होते आणि त्याने सुकलेल्या जमिनीला पुन्हा एकदा जिवंत केले होते. शेतातील मातीचा रंग बदलू लागला होता आणि जणू सृष्टीने नवीन हिरवा शालू नेसण्याची तयारी सुरू केली होती. श्रीधरने ध्यानातून हळूहळू बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे मन त्या अलौकिक सुखातून बाहेर यायला तयार नव्हते. त्याला जाणवले की भक्तीमध्ये अशी ताकद आहे की ती प्रत्यक्ष नियतीलाही आपले निर्णय बदलायला भाग पाडू शकते. त्याने पाहिले की समोर उभी असलेली दत्तप्रभूंची मूर्ती आता हळूहळू प्रकाशात विलीन होत आहे, पण जाताना त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवला आहे. त्या स्पर्शाने श्रीधरला अशी तृप्ती मिळाली की जणू त्याला 7 जन्मांचे पुण्य एकाच क्षणात मिळाले आहे. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला समोर सुमती आणि गावकरी हात जोडून उभे असलेले दिसले. गणपत त्याच्या पाया पडायला धावला आणि म्हणाला की श्रीधरा, मला क्षमा कर, मी तुझ्या भक्तीची थट्टा केली, पण आज तू आम्हाला साक्षात ईश्वराचे दर्शन घडवून आणले आहेस. श्रीधरने त्याला उठवले आणि शांतपणे सांगितले की गणपत दादा, यात माझे काहीच नाही. हे सर्व त्या गुरुदेवांची कृपा आणि या पवित्र गुरुपुष्यामृत योगाचे सामर्थ्य आहे. आपण फक्त निमित्त असतो, खरे करणारे तर ते वर बसलेले गुरुदेवच असतात. त्याने पाहिले की त्याच्या झोपडीच्या भिंती ज्या मातीच्या होत्या त्या आता जणू चंदनासारख्या सुगंधित झाल्या आहेत आणि घराच्या छपरातून सूर्याचे किरण अशा प्रकारे पडत आहेत की जणू काही सोन्याच्या तारा विणल्या गेल्या आहेत. श्रीधरने आपल्या हातातील उरलेल्या अक्षता सर्वांवर टाकल्या आणि त्या क्षणी प्रत्येकाला आपापल्या मनात एक वेगळीच शांतता जाणवली. जणू त्यांच्या आयुष्यातील सर्व वादळे एका क्षणात शांत झाली होती. त्याने सर्वांना आवाहन केले की आजचा दिवस अजून संपलेला नाही, अजूनही गुरु आणि पुष्य नक्षत्राचा प्रभाव कायम आहे.
आपण सर्व मिळून नदीकाठी जाऊया आणि या नवनिर्मित पाण्याचा उत्सव साजरा करूया. लोक आनंदाने नाचू लागले आणि श्रीधरच्या नावाने जय जयकार करू लागले. पण श्रीधरने त्यांना थांबवले आणि सांगितले की जय जयकार माझा नको, तर त्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचा करा, ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. तो चालत असताना त्याच्या पावलांच्या ठशांमधून जणू नवीन अंकुर फुटत होते. इतकी सात्विकता त्याच्या ठायी निर्माण झाली होती. सृष्टीतील प्रत्येक घटक त्याला आज आपला वाटत होता. त्याने पाहिले की जंगलातील प्राणी जे पाण्यासाठी तडफडत होते ते आता विहिरीपाशी येऊन शांतपणे पाणी पित आहेत आणि वाघ आणि हरिण एकाच ठिकाणी बसून त्या दैवी शांततेचा अनुभव घेत आहेत. हे दृश्य पाहून त्याला खात्री पडली की जेव्हा प्रेम आणि भक्तीचा उदय होतो तेव्हा हिंसेचा नाश होतो. श्रीधरने आपल्या कुऱ्हाडीकडे पाहिले, जी त्याने बाजूला ठेवली होती, आणि त्याला जाणवले की आता त्याला लाकडे तोडण्याची गरज नाही, कारण गुरुदेवांनी त्याला ज्ञानाचे असे धन दिले आहे जे कधीही संपणार नाही. त्याने ठरवले की यापुढे तो केवळ लाकूड तोड्या राहणार नाही, तर तो गावातील लोकांना गुरुभक्तीचे आणि सदाचाराचे धडे देणारा एक सेवक बनेल. सुमतीने घरातील छोटा दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित केला आणि त्या प्रकाशात श्रीधरचा चेहरा एखाद्या ऋषीसारखा तेजस्वी दिसत होता. संपूर्ण गाव आता एका नवीन चैतन्याने न्हाऊन निघाले होते. याच वेळी आकाशातून पुन्हा एकदा दुमदुमणारा नाद ऐकू आला, जणू देवलोकातून दुंदुभी वाजवल्या जात आहेत आणि फुलांचा वर्षाव होत आहे. हे सर्व श्रीधरच्या कष्टाचे आणि त्याच्या अढळ विश्वासाचे फळ होते. कथेचा हा टप्पा आता एका अशा वळणावर आला होता जिथे भक्ताचे परिवर्तन पूर्ण झाले होते आणि आता प्रत्यक्ष लोककल्याणाची कार्ये सुरू झाली होती. गुरुपुष्यामृत योगाचा हा महिमा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नव्हता, तर तो श्रीधरच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या चालणारा एक वारसा ठरणार होता.